नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाने दारू पिऊन महिलेला चिरडल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने 2 ठिकाणी दारू प्यायल्याचे चालकाने तपासादरम्यान सांगितले. प्रेमाला विरोध केला म्हणून एका अल्पवयीन मुलीने प्रेकराच्या मदतीने स्वतःच्या वडिलांची हत्या केली आहे. मुस्तकीम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलीम उर्फ लाला आणि कासिम यांना अटक केली आहे. नाशिक शहरात नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. संबंधित घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तमिळनाडू येथे एका महिलेने 50पेक्षा जास्त पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे. शिवाय घरातून रोख रक्कम आणि दागिने लांबवले आहेत. पोलिसांनी संबंधित आरोपी महिलेला अटक केली आहे. संध्या असे आरोपी महिलेचे नाव आहे. एका RTO अधिकाऱ्यानेच दुचाकीला धडक देऊन दोघांना उडवले. पुणे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. संभाजी गावडे असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव असून निखिल पवार आणि विकास राठोड असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरातून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. जाळपोळ खुनासह विविध गुन्हे त्यांच्या नावावर होते. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांनी समोर आणली आहे. शिवाय पूजा खेडकरांच्या आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचे समोर आले आहे. खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना दमदाटी केली. पोलिसांना गेट बाहेरच उभे करून बंगल्याला आतमधून कुलूप लावले. आंध्र प्रदेशात एका 8 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या शाळेतील 3 अल्पवयीन मुलांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींचा शोध घेण्यास श्वानाने मोठी मदत केली. पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाचा तब्बल 18 दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत नगर जिल्ह्यात कर्जतजवळ मृतदेह आढळला आहे. दिलीप भिकाजी इंगळे असे मृत युवकाचे नाव आहे. जळगाव शहरात एका युवतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोहिता संजय कुमार मोरे असे मृत युवतीचे नाव आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.